हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी बरका अक्षदा शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज मी कामावरती मेहंदी काढत आहे. तर मेहंदी काढायचं रिझन म्हणजे पाडवा आहे म्हणून. पण तर पाडव्यासाठी म्हटलं छान अशी मेहंदी काढावी, कारण मला मेहंदी खूप आवडते. त्यामुळे तनुश्री आणि कावेरीला मी आज बोलवलं होतं. तर त्या इकडे आहेत. तर इथं पुण्यामधल्याच आहेत, त्या बानेरमधल्या. तिथून इथं आल्यात आज कामावरती माझ्यासाठी मेहंदी काढणं, माझ्या हातावरती मेहंदी काढण्यासाठी खास. तर तुम्हाला पण ऑर्डर वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्या होम सर्व्हिस पण देतात. तर नक्कीच मी त्यांचा कॉन्टॅक्ट देईन, इंस्टावरती पण देईन आणि इथे पण देईन, तुम्हाला स्क्रीनवरती देईन किंवा कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देईन त्यांचा नंबर. आणि मेहंदी तुम्हाला मी आता व्हिडिओच्या पुढे दाखवीन. आता मी सध्या लस्सी पितोय, तर भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. दोन्ही पण दिसतात ना, थोडा इकडे तेच करत होते. मला एखादी नवीन व्यक्ती आली ना समोर, पटकन काय बोलावं काही सुचतच नाही. तसंच होत होतं व्लॉगिंग करताना. म्हणजे मला काय बोलायचंय काय नाही हेच विसरून जात होते. तर ह्या आल्यानंतर पहिल्यांदा तर आम्ही मेहंदी चालू केली. मेहंदी चालू केल्यानंतर अर्धा हात झाल्यानंतर मग लस्सी प्यायला घेतली. आणि लस्सी पिल्यानंतर भयंकर अशी झोप आलेली होती. म्हणजे अक्षरशः मला असं झालं आता बास, माझी कॅपॅसिटी संपली. कारण चांगले 3 तास तरी आमची 3-3.5 तास मेहंदी चाललेली होती. आणि अक्षरशः मी खूप कंटाळली होती. स्टार्टिंगला भारी वाटलं गप्पा वगैरे, पण नंतर त्या पण बोर झालेल्या आणि मला पण कंटाळा आलेला होता. म्हणजे कॅपॅसिटी संपलेली. असं वाटत होतं का मी काढते मेहंदी. पण ठीक आहे, नंतर हात बघून ज्यावेळेस मेहंदी संपली त्यावेळेस खूप भारी वाटलं. आणि त्यांच्या दोघींचे पण याच्या मागे खूप कष्ट होते. 1-1.5 म्हणजे सोपं नाही आहे हे 2-3 तास मेहंदी काढायची. किती हात दुखत असेल. आपल्याला थोडी छोटी मेहंदी काढायची म्हटलं तरी माझा तर हात दुखून येतो. आणि त्या भली एवढी मोठी मेहंदी काढत होत्या. तर तुम्हाला पण अशा ऑर्डर वगैरे हव्या असतील तर त्या तुम्हाला काढून देतील. मी त्यांचा नंबर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा देईन किंवा इंस्टावरती तर मी संध्याकाळी त्यांचा ब्लॉग अपलोड करणारच आहे. तिथे जाऊन तुम्हाला त्यांची ID किंवा नंबर वगैरे असं सापडून जाईल. मी खूप दिवसांपूर्वी मेहंदी काढली आहे, पाडव्याच्या पण अगोदर. पण झालं असं की मला वेळच नव्हता पोस्ट करायला, त्यामुळे राहून गेले. आणि कुठलंही लग्न वगैरे नाही, मी पाडव्यासाठीच मेहंदी काढलेली होती. आणि हो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, कारण मी आज छानशी चिकनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुक्कं चिकन गावठी पद्धतीने. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला रिझन समजलं मी मेहंदी का काढलेली, फक्त पाडव्याचं निमित्त होतं. पण थंबनेलला मी असंच दिलेलं, नाहीतर मग तुम्ही बघणार कसं. हा पण खूप मोठा पॉईंट असतो, समजलं का. तर फ्रेंड्स, आमची मेहंदी काढून झाली आहे आणि त्या गेल्या, कारण आता माझ्या हाताला दोन्ही मेहंदी आहे. आणि मेहंदीचे फोटो मी तुम्हाला दाखवेन किंवा थोडासा व्हिडिओ शेअर करेन. आम्हाला इंस्टाग्राम महत्त्वाचं होतं, त्यामुळे आम्ही इंस्टाग्रामसाठी पहिल्यांदा तरी काढून घेतलेत. नाही शिवी दिली नाही. तर फ्रेंड्स, मी अक्षरशः पेंगत होती, लस्सी पिलेली मस्तपैकी आणि फॅनची हवा येत होती. काम आले तिथं, काम सोडून इथं बसले. 10 आले तर आताशी काम जॉब वर आले. आले मी कामच करत होते. काय आपल्याला माहिती आहे काय काम केलं आज? काय काम घेतला बघा, काय फॉलोअप घेतला कोणाच्या फोनवर बघा की नाहीचा. तर कस्टमर हँडल केलं सकाळ आलेलाच. काय काम मी काम केलं माझं, काही नाही केलं. हा माणसं तर नुसतं झोपा काढतो, बात काय नाही करत. मला झोपा काढायला पगार भेटतो. वॉचमॅन आहे मी इथं. दुसरं कशाला काय काम? वॉचमॅनला काय काम असतं? मग गप्प बसा ना, वॉचमॅनने गप्प बसायचंच ना. नसका. तर फ्रेंड्स, आज संध्याकाळी मी बाहेर जाणार आहे. तर ते कुठं ते तुम्हाला सांगेन मी लवकरच. एक मी गोष्ट घेतीये स्वतःच्या पैशाने. तर तीच गोष्ट मी तर तुम्हाला दाखवीन व्लॉगमध्ये. आणि मेहंदी दाखवा जरा, दाखवा ना. हा नसका माणूस दाखव नाही. तर चला, ही अशी आहे मेहंदी. आणि मी अजून गिळलं नाही काय. तर आता बघूया. त्या तर म्हणल्यात अख्खा दिवस, आज अख्खी रात्र मेहंदी राहू दे, तर रंग चांगला येईल. तर आता बघूया किती वेळ ठेवतीये मी, माहित नाही मला. पण त्या बोलल्यात वॉश करू नकोस. तर चला, नेल आर्ट मी उद्या करणार आहे. पण मी घरी येईपर्यंत तर मेहंदीचे हात धुवून टाकले होते कामावरतीच. साधारण 3 ते 3.5 तासच फक्त मी हातावरती मेहंदी ठेवली.
सुकल्यानंतर मी वॉश केली, कारण मला कंट्रोलच होत नव्हतं आणि कस्टमर पण आलं होतं. तर फ्रेंड्स, मी कामावरून घरी आले आणि रोहितचे फ्रेंड्स अचानक आले, त्यामुळं त्यांच्यासाठी चिकनचा बेत चाललेला आहे माझा. तर चला तुमच्याशी पण थोडीशी रेसिपी शेअर करते, कारण मला भरपूर जणांच्या कमेंट्स येत होत्या की ताई सुक्काची रेसिपी शेअर कर. तर मला माऊली मसाल्यांचा प्रमोशनचा पण व्हिडिओ शूट करायचा होता. तर म्हटलं सुक्का माऊली मसाल्यांचा मसाला यूज करून करणार आहे. तर चला थोडंफार दाखवतो तुम्हाला. पण चिकन आणलं एवढं, आणि इकडं मसाला मी चिरून ठेवलाय, आणि इकडं आमची ढीगभर अशी भांडी आहेत जे की पाणी आल्याने घासायचेत. मला भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की ताई आम्हाला सुक्कं कसं करायचं, चिकन रेसिपी सांग, मटन चिकन. तर त्या संदर्भात आज मी म्हटलं रेसिपी बनवावी, कारण घरामध्ये पाहुणी पण आले होते. तर मग चिकन असंही करायचं होतं आणि मला प्रमोशन पण करायचं होतं माऊली मसाल्यांचं. तर म्हटलं तिन्ही कामं होऊन जातील, तुम्हाला पण रेसिपी शेअर होईल, प्रमोशनचा पण व्हिडिओ शूट करून होईल, आणि तिसरं म्हणजे पाहुणी पण जेवतील. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तसं सर्व सामान भाजायचं आहे. धना पावडर नव्हती त्यामुळे मी धने भाजून घेतले. त्यानंतर खडा मसाला पण थोडासा टाकायचा आहे आपल्याला. कांदा खोबरं हे सगळं आपल्याला व्यवस्थित थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे, आणि धने पावडरपेक्षा धने भाजून टाकलेले कधीही चांगलं. त्यानंतर लसण टाकलं इकडे, आणि मला जेवणामध्ये लसण खूप लागतो. आलं पण कमी लागतं पण लसण खूप लागतो, ते लसण पण टाकला थोडासा. आणि मसाला चांगला भाजल्यानंतर काढून घेतला एका प्लेटमध्ये. तर मी इन्स्टावरती पण रेसिपी शेअर केली आहे भरपूर वेळा, पण अशी प्रॉपरली नाही सांगितली सविस्तर. तर तुम्हाला माहीत आहे की मला चिकन म्हणजे मी नॉनव्हेज करतच नव्हती, पण आत्ता अलीकडं म्हणजे रोहितशी लग्न झाल्यानंतर मी करायला लागले, नाहीतर मला अजिबात चिकनचा वास सहन होत नाही. पण आता ठीक आहे, आता करावं लागते, कारण दोघेच राहतो, त्यामुळे माझ्यासाठी त्याचं मरण होतं, त्यामुळे मी शिकले करायला. त्यानंतर मी इकडे सगळी पेस्ट तेलामध्ये परतून घेण्यासाठी टाकलेली आहे. तर भरपूर जण कांदा भाजतात आणि कांदा तेल भाजून त्यामध्ये चिकन टाकून वाफलवतात, पण मी कधी तसं पण करते आणि कधी असं पण करते. ही माझ्या मम्मीची पद्धत आहे. मसाला अगोदर तेलामध्ये तळायचा सगळा मसाला, त्यामध्ये चिकन टाकायचं आणि वाफलवून घ्यायचं. तर काही जण फक्त कांद्यामध्ये वाफलवतात, हळद, कांदा, मीठ ह्या 3-4 गोष्टींमध्ये. पण माझी मम्मी सगळं चिकन आपण वाफलवतो ना त्यामध्येच सगळा मसाला टाकते. जी ग्रेव्ही म्हणतो ना आपण कांदा लसूण पेस्टची, ती सगळी ग्रेव्ही मम्मी चिकन वाफलवतानाच टाकते. तर ही माझ्या मम्मीच्या पद्धतीने करते. कारण रोहितसुद्धा मला म्हणला हे काय करते, पण ज्यावेळेस पहिल्यांदा खाल्लं त्यावेळेस म्हटलेला की खरंच खूप छान झाले. तर तुम्ही पण आता ती कमेंट्स करू नका, एकदा ह्या पद्धतीने पण करून बघा. मी कांदा डायरेक्ट प्युरी करते आणि तेलामध्ये तळून घेते. तर चांगला असा आपल्याला मसाला परतायचा आहे, कारण जेवढं तुम्ही परतणार तेवढं चिकन चांगलं होणार आहे. त्यामुळे तर फ्रेंड्स, माझा उंदीर आला होता किचनमध्ये, तर जाऊ द्या. मी चिकन वाफलवाय टाकले आणि बाहेर पाऊस विजा लवते, आणि आमची बाजरी संपली त्यामुळे विकत आणली बाजरी दळून. बाहेर पाऊस चाललाय, पुण्यामध्ये पाऊस, आणि महत्वाचं म्हणजे विजा पण लवते कडकडून. पाणी येणार अजून आमचं. तर फ्रेंड्स, पाणी आलं होतं तोपर्यंत मी इकडे जिरा राईस टाकलेला होता. जिरा राईस मी पातेल्यातच केला, कुकरला नव्हता लावला. त्यानंतर इकडे चिकन वाफलवाय ठेवलं. तर गरम पाण्यातच मी चिकन करते, कारण भरपूर जण थंड पाणी पण ओततात. तर तसं करत जाऊ नका, चिकनची चव जाते. म्हणजे चिकन मटण काही असेल तर चव जाते असं म्हणतात. त्यानंतर मी चिकन वाफलवायला ठेवलं आणि तोपर्यंत भांडी घासून घेतली, कारण भांड्याचा खूप जास्त ढीग पडलेला होता. सकाळची मी भांडी घासून कामावरती जात नाही, कारण सकाळचं पाण्याचं आम्हाला येत नाही, त्यामुळे एकच टाईम पाणी येते त्यामुळे. तर इकडं रोहित आला आणि व्हिडिओ आम्ही बंद केला. तोपर्यंत इकडं परत मी एकदा पाणी म्हटलं ओतावं, कारण चिकन जास्त करायचं होतं मला, रस्सा वगैरे, कारण 5-6 जण लोक होते त्यांच्यासाठी करायचं होतं. आणि मी पहिल्यांदाच करत होते बरं का एवढ्या लोकांसाठी, कारण मी एकाच रोहितसाठीच फक्त केले आत्तापर्यंत. तर तोपर्यंत इकडं भात पण छान असा वाफवला होता. मी कोलमचं तांदूळ वापरते आणि चिकनसुद्धा शिजलेलं होतं. कोलमच्या तांदळाने भात, म्हणजे मला कोलमचंच तांदूळ जास्त आवडते, तर एक इंद्रायणीचं. पण मला इथं इंद्रायणी एवढी चांगली सापडतच नाही दुकानामध्ये, वेगळं चिक, त्यामुळे नको वाटतं. कारण फलटणची जशी माझी मम्मी आणायची इंद्रायणी, ते तांदूळ खूप सॉफ्ट लागायचा भात,
तोपर्यंत इकडे पाहू शकता एवढा ढीग भांड्याचा भला मोठा मी घासून घेतलेला होता. आणि चिकन मी बंद केलेलं होतं कारण शिजलेलं होतं ते पूर्णपणे. त्यानंतरनी सगळ्यांसाठी थोडंसं अळणी सूप पण काढलं आणि सुक्कं करण्यासाठी मी इकडे साईडला काढून घेत होते. आय थिंक 1.5 किलो आणलं होतं हे चिकन, 1.5 किलोचा सुमार होता. आणि आज जे आपण सुक्कं करणार आहे ते एकदम साध्या पद्धतीने करणार आहे, कारण भरपूर जण ते दही टाकतात किंवा काय 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 भरपूर गोष्टी टाकतात. तर आपण फक्त खोबरं लसूण असंच साधं पेस्ट केलेली टाकून सुक्कं परतणार आहे. त्यामध्ये जास्त काही तामझाम नाही, दही टाका किंवा कुठं काय टाका असं काही होणार नाही. जो तुम्हाला मगाशी मसाला दाखवला तोच मी मसाला ठेवलेला होता निम्मा काढून, आणि त्याचीच आता मी इकडं पेस्ट टाकलेली आहे तेलामध्ये आणि चांगली ग्रेव्ही तळून घेतली. त्यानंतरनी माऊलींचाच काळा मसाला आणि थोडासा गरम मसाला ॲड केला मी. आणि हे मसाले थोडेसे असे चिकट येतात त्यामुळे थोडंसं आहे ना त्याला फोडावं लागतं. तर मी कढईमध्येच त्याला व्यवस्थित फोडून घेतलं. आणि आता त्यांचं पॅकेजिंग चेंज झालेलं आहे त्यामुळे ना आता त्यांचे एकदम सुट्टे सुट्टे मसाले आलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही मागवू शकता. आणि आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं काय चिकनचं पाणी ओतलं, कारण तेल खूप झालं होतं आणि एवढं तेल चांगलं नाही आहे खाण्यासाठी. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून मी म्हणजे पाणी म्हणण्यापेक्षा तेच रस्सा अळणी सूप टाकून मी आहे ना मस्तपैकी ग्रेव्ही शिजवून घेतली, कारण तेल खूप होतं मग आणि एवढं तेल नका खात जाऊ. मी पण आता थोडंसं अवॉइड करतेच आहे, पण तुम्हाला पण सांगते. त्यानंतर असं तेल सुटून द्यायचं व्यवस्थित, तेव्हा म्हणायचं आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे. कारण मी साधारण 15 मिनिट तर आहे ना 10 ते 15 मिनिट ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली. त्यानंतरनी चिकन टाकलं. चिकन टाकल्यानंतरनी आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर थोडेसे पीस मी साईडला काढून ठेवले होते ह्याच्यासाठी रश्शासाठी. रश्शामध्ये ते लोक तर बोलले होते की नकाच ठेवू, पण तरी पण थोडेसे ठेवले मी, 1-2 तरी यावं ताटामध्ये म्हणून. आणि त्यानंतर इकडं चिकन चांगलं परतून घ्यायचं कमी गॅसवरती किंवा मीडियम फ्लेमवरती ना. तुम्ही असं एकदम मस्त चिकन परतून घ्यायचं हात दुखेपर्यंत. आपण कटाळा करतो, जेवढं चांगलं चिकन परतणार तेवढं त्याचा मसाला चांगला शिजला जाणार आणि तो मसाला चिकनमध्ये सुद्धा इन्क्लूड होतो त्यामुळे. तर बघू शकता इकडं मी चिकन मस्तपैकी परतलेलं होतं. त्यानंतरनं वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि याचा इनशॉर्ट व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला भेटून जाईल, त्यावेळेस तुम्हाला छान असा व्हिडिओ बघायला भेटेल इनशॉर्टमध्ये, कारण त्यावेळेस मी प्रमोशनचा व्हिडिओ टाकणार आहे अजून 3-4 दिवसानंतरनी. तर इकडं ताट मी तयार केलं, ते शूटसाठीच केलं होतं. आणि त्यानंतर इकडं मग रस्सा तयार करण्यासाठी तेलामध्येच लाल तिखट मी फ्राय केलं. आणि लाल तिखट फ्राय केल्यानंतरनी थोडंसं पाणी पण टाकलं आणि व्यवस्थित ग्रेव्ही ही पण तेल सुटेपर्यंत परतली. ग्रेव्ही नव्हती ही, पण थोडी एकदम नॉर्मल ग्रेव्ही त्यात मी ॲड केली, कारण रस्सा खूप पातळ झाला असता त्यामुळे. आणि त्यानंतरनी मग इकडे ते अळणी मीठ होतं किंवा अळणी पाणी होतं त्यामध्ये मी ॲड केलं. तर भरपूर जण बोलतात की डाळीला तडका दिलास का, तर काही नाही, असं खूप छान लागते, एकदा टेस्ट करून पहा. त्यानंतर इकडे गरमागरम भाकरी केल्या आणि सगळं आवरेपर्यंत 11-11:15 झालेल्या होत्या. आणि माझ्या भाकरी खरंच खूप छान होतात, तव्यावरती पण छान फुगतात. एवढंच की मी गव्हाळ भाजते, कारण करपलेली भाकरी रोहितला आवडत नाही त्यामुळे. तुम्ही भरपूर जण कमेंट्स करता भाकरी कच्ची ठेवली, तर ती कच्ची नसते, गव्हाळ असते. तर इकडे पाहू शकताय किती छान फुगत आहेत माझ्या भाकरी, खरंच खूप छान होतात. आणि तव्यावरती भाजते मी, आता गॅसवरती भाजणं बंद केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्समुळं. तर इकडं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी काय त्यांना वाढायला वगैरे थांबली नाही, मी झोपून घेणार होते, कारण मला खूप कंटाळा आला होता. दुसऱ्या दिवशी वर्कआउट करण्यासाठी सुद्धा उठायचं होतं. तर फ्रेंड्स माझं सगळं झालंय आवरून. हां कधी तर फ्रेंड्स माझं झालंय सगळं आवरून, स्वयंपाक थांब जरा. तर स्वयंपाक झाकून वगैरे ठेवलाय आणि आता मी झोपणार आहे. ह्यांना कधी जेवायचं तेव्हा हे जेवतील. खूप कंटाळा आला, खूप डोळं झाकते ऑटोमॅटिकली. एवढं चिकन सुक्कं सगळं करून ठेवलंय. आता त्यांना कधी जेवायचं तेव्हा जेवू दे बाबा, मी झोपणार आहे.